आता जे आर निघाला म्हणजे रजिस्ट्री झाली, आता टेन्शन नाही राहिलं. देशात कोणाचा बाप तो वावर आडू शकत नाही. आता रजिस्ट्री झाली म्हणलं कोणाचाच बाप झाली ना, मग आता दम्मानी. उन्हाळा आहे सध्या, आता बेस्ट आवता हाणावं, ढेकळं जिरून द्यावा सगळे, पाऊस पडल्यावर मग पीक लावता येईल. लगेच लावायचं ढेकळा तर उन्हात, मग नाही जळून जायचं सगळं. असं चतुर बुद्धीनं मराठीत चला, तुमच्या लेकरा बाळाचं मी कल्याण करतो. छगन भुजबळांनी काल गणरायाला साकडं घातलं की ओबीसी आरक्षणात घुसखोरी करायला सबुती देऊ. तेच म्हणणं आहे आमचं. ओबीसी आरक्षणात घुसखोरी करणाऱ्यांना गणेश बाप्पा बाहेर काढा. 16% आरक्षणात गेलेले, 1994 ला गेलेले बाहेर काढा. आमचं जर चॅलेंज होत असलं तर 1994चा JR मनोज जरांगे चॅलेंज करणार. हा ठासून सांगतो, मला सांगायचं नव्हतं पण सांगतो. आमचा हक्काच्या नोंदी असून जर आमचं तुम्ही कोर्टात जाता तर 94ला तुम्ही आमचं 16% आरक्षण त्याचा JR काढलेला तो सुद्धा मान्य न्यायालयातून आम्ही रद्दच करायला लावणार. आमच्या नोंदी असून होतो म्हणला, तुमचा बिना नोंदीचा का 16% तुम्ही JR काढला, कशाच्या आधारावर काढला, ते कोणाचं आरक्षण आहे? आमचं इथे सगळ्या प्रक्रिया होणार. मग तुम्ही आमच्या लेकराच्या वाईटावर सगळ्या गोष्टी होणार. फक्त मी शांत यासाठी होतो, मला दम्मादम्मानी शांत राहून गेम करून मला मराठी आरक्षणात घालायची होती. मी 58 लाखातून 3 कोटी घातले, पुन्हा पडलो शांत राहिलो, गॅजेटियर घेतलं, पुन्हा शांत राहिलो. आता हे सातारा संस्थांचं घेतलं, झालं आता मोकळा झालो. तुम्ही काय काय साकडं घातलं बाप्पाला? कोणत्या बाप्पाला? हा गणपती बाप्पाला. भरपूर दिलं देवाने, भरपूर दिलं. माझ्या गोरगरिबाच्या लेकराला भरपूर दे. मला काय मागायची गरज नाही राहिली. मी आनंदी, खुशी आहे, महासमाज खुशी आहे. न होणारी गोष्ट घडली. ज्यांना कळतंय, तुम्ही पत्रकार हुशार आहे, तर तुम्ही इतक्या दिवस हे राबता म्हणजे काय सोपे नाही. तुम्हाला JR काय गॅजेट काय सगळं कळतं. ही सोपी गोष्ट नव्हती, हेही तुम्हाला सगळ्याला कळतं. त्यामुळे सगळं मिळालं. उद्या आता सुट्टी घेणार, उद्या 12 वाजता अंतरवलीत दर्शन घेणार सगळ्या ग्रामदेवताचं गावाचं. दुपारी 12 वाजता ती गावात गेल्याच्या नंतर 4 वाजता नारायणगडावर जाऊन दर्शन घेणार मस्तपैकी. मग घरी येणार. त्याच्यानंतर मी शिवनेरी गडावर कंपाळाला माती लावताना माझ्या राजाच्या चरणी म्हणलो, JR निघाले, माझ्या समाजाच्या पदरात यश पडलं, तर मी गडाच्या पुन्हा दर्शनाला शिवनेरीच्या पुन्हा दर्शनाला जाणार आहे. फक्त आता ते पायऱ्याला येत लगेच जाणार होतो, पण मला वर जायचं, शिवाय देवीचं दर्शन घ्यायचं आणि राजाच्या चरणी नतमस्तक व्हायचं. मातीत किती ताकद आहे मला जगाला सांगायची, म्हणून मला तिथं जायचं. पण आता नाही, चालायला यायला लागल्यावर, कारण मला शिवनेरीवर डायरेक्ट वरच जायचं पायथ्यावर. हा नारायणगड फक्त उद्या आहे, कारण लगेच जाणार होतो, सुट्टी झाली की शिवनेरीवर. पण मला पायथ्याला थांबायला, मला पायथ्याला नाही थांबायचं. राजाच्या चरणी नतमस्तक होऊन पुन्हा कपाळाला माती लावायची. भरभरून राजानं यश दिलंय, भरभरून. आणि शिवाय देवीचं दर्शन घ्यायचं, पण मला वरत जाता आलं पाहिजे. त्यामुळे थोडं तब्येत बरी झाली 8-15 दिवसात, महिन्यात 100% मी जाणार. मला वाटलं मी गड चढू शकतो की निघालो लगेच. दसरा मेळावा पुढे आता दिवस राहिलेत बघा थोडे. आता लईच अवघड हे आलंय. आंदोलन समाजाचं मोठं सुरू होतं आणि दसरा मेळाव्याचा नारायणगडावर गेल्या वर्षी घेतला, पण आता एवढी मोठी तयारी होईल अवघड आहे, म्हणजे लय अवघड आहे. आता कसं होईल माहित नाही, पण मला वाटतं छोट्या खाणी जसं असन तसं निवेदित नाही, काय नाही. निवेदित परंपरेनं करायचं म्हणलं समजा तर ते तयारी आता किती राहिली, 1 महिना राहिला दसरा मेळावा. शक्यच नाही. पहिले 3 महिने आम्ही झुंजत होतो, त्याला तयारी करत होतो. पुढे टँकर ग्राउंड साफ करणं, काट्या साफ करणं, तिला चिखल साफ करणं, मुरुम आणून टाकणं, साऊंड सिस्टीम महिनाभर आधी बांधणं सुरू होतं. तिथली जनरेटर आणणं, जेवायचं साहित्य लोकांचं, खायचं प्यायचं साहित्य, पार्किंगच्या ते मैदान नीट करणं. आणि आता आमच्या हातात फक्त 1 महिना. त्याच्यामुळं दसरा मेळाव्याचं अवघड आहे. पण आता परंपरा खंडित होऊ नये म्हणून आपलं हाई तसं आणखीन बोललो नाही मी. बाबाशी बोलतो उद्या गेल्याच्या
त्याच्यानंतर. पण जसं असेल तसंच मग 2,000 असो, 5,000 असो, 1,00,000 असो, नाही तर 10,00,000 मराठी असो, नाही तर 200-400 असो, जसं असेल तसं. मात्र ह्यावेळेस त्यात नाविलाज आहे, जसं असेल तसं. कारण माझा जर तुम्ही असता तरी काहीच करू शकत नाही एक महिना. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.